नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन. महिला स्वार्थासाठी अत्याचार करून घेतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. बुलडाणा जिल्ह्यातले माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ही अजब मागणी केली आहे. राज्यपालांकडे त्यांनी ही अजब मागणी करणारे एक पत्रच दिले. भोंदूबाबा खरात आणि महिलांच्या फसवणुकीचं प्रकरण राज्यात गाजत असताना ज्या महिला स्वतःहून स्वार्थासाठी, पैशासाठी बलात्कार करवून घेतात अशा महिलांवर गुन्हे दाखल करून त्या महिलांचे फोटोज आणि व्हिडिओज समाज माध्यमांसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलेल्या अजब मागणीमुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. प्रसिद्धीसाठी वाटेल ती विधानं करून सावजी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांच्यावर होतोय. आज मी हे 2 पानी मागणी पत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे. या मागणी पत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी प्रफुल्ल खंडाळे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, सुबोध सावजी यांनी हे वक्तव्य करण्यामागचं नेमकं कारण काय? त्यांच्याशी तुमची चर्चा झालेली आहे का आणि काय पार्श्वभूमी आहे त्यांची? कविता, अत्यंत धक्कादायक हे संपूर्ण विधान जे आहेत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलंय. सुबोध सावजी 1978 ते 1980 दरम्यान, त्यानंतर लागोपाठ 1985 चे 1995 दरम्यान मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून राहिलेली आहे आणि 1991 ते 93 दरम्यान त्यांच्यावरती राज्यमंत्री पदाची धुरा देखील तत्कालीन सरकारने सोपवली होती. इतक्या मोठ्या माजी मंत्र्याने, जबाबदार व्यक्तींकडून अशा पद्धतीचं दुर्दैवी विधान महाराष्ट्रातील महिलांबाबत येतं. खरं तर कविता, हे अत्यंत खेदजनक आहे. इतक्या मोठ्या संख्येत महिला आहेत ज्या स्वतःहून अशा पद्धतीने दुष्कृत्य करून घेतात. इथपर्यंत बोलण्याची मजल जी आहे या माजी मंत्र्याची गेलेली आहे. या आधी देखील अशाच प्रकारचे अनेक वादग्रस्त विधान करून राष्ट्रपती असतील, मुख्यमंत्री असतील किंवा मग आता हे जे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले, असे पत्रातून ते असे खळबळ माजवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. त्यामुळे कुठेतरी आपण राजकारणाच्या बाहेर पडू नये अशाच त्यांच्या प्रवृत्ती दिसते असा आरोप सातत्याने त्यांच्यावर आता गेल्या काही काळात त्यांच्या झालेल्या विधानामुळे केला जातो. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं चक्क संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांवर अशा पद्धतीने चारित्र्यावर शिंतोडे उठवणं कितपत योग्य आहे असा एक मोठा प्रश्न सुबोध सावजींच्या या पत्रामुळे निर्माण झालाय. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीने मागणी करणं कितपत योग्य आहे आणि महिलांच्या चारित्र्यावर अशा पद्धतीने शिंतोडे उडून तमाम महिलांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर काही कारवाई आता पुढच्या काळात केली जाते का, ते देखील पाहणं कविता अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण की आपण पाहतोय गेल्या काळामध्ये कॅप्टन भोंदूबाबा खरात असेल किंवा मग आता परतवाड्याचं जे काही प्रकरण आहे हे गाजतंय. महिलांच्या बाबतीत अनेक आक्षेपार्ह गोष्टी बाहेर पडतात, मात्र त्याला सर्वस्वी महिला जबाबदार नसतात. असं असताना देखील संपूर्ण जबाबदारी महिलांवर ढकलण्याचा प्रयत्न जो आहे सुबोध सावजींनी या पत्राच्या माध्यमातून केलाय. काही महिला चांगल्या असतील म्हटल्यात, मात्र दुसऱ्या बाजूला पत्रामध्ये त्यांनी हे देखील विधान केलंय की अशा महिलांची संख्या जास्त आहे जी पैशांसाठी, स्वार्थासाठी अशा शपद्धतीचे अत्याचार स्वतःवर करून घेतात आणि त्यांची संपूर्ण जे काही फोटो उपलब्ध असतील किंवा जे काही व्हिडिओ उपलब्ध असतील तेच समाज माध्यमांवर आणा असा जावाई शोध जो आहे तो या माजी मंत्र्यांना लावल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे निश्चितच संतापाची लाट सध्या जी आहे महाराष्ट्रामध्ये उसळल्याचं पाहायला मिळतं. कविता, धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आणि आता याच मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली. आज त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावर आपण विचार पण करू नये, कारण त्यांनी आज म्हटलंय की जेवढ्या स्त्रिया होत्या ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांची नावं जाहीर करा, त्यांच्यावर FIR करा. आणि कारण त्या बायका स्वतःहून चालत जाऊन त्यांनी बलात्कार करून घेतल्यात असं काहीतरी विक्षिप्त विधान त्यांनी केलंय. आणि मला असं वाटतं यांची स्टेबिलिटी अजिबात नाहीये. माध्यमांनी यांना प्लीज कव्हर करू नये.